याच्यात काही शंका नाही तुम्हाला. पण जर मी असं लिहिलं याला तर मग शंका निर्माण होणार तुमच्यामध्ये, कारण की आठचं चिन्ह दिसत नव्हतं मॅडम आतापर्यंत. आता तुम्ही कसं काढलं, तर मला हा नियम तुम्हाला समजून द्यायचा आहे की तुम्ही या नियमाचा वापर करून उत्तर काढत होतात. म्हणून मग अधिकचे 8 आहेत, वजाचे 2, उत्तर किती आलं? करेक्ट, +6. कसं काढलं तर बघा, विरुद्ध चिन्ह, एक अधिक तर दुसरं वजा, एक अधिक तर दुसरं वजा, अपोजिट साइन्स, विरुद्ध चिन्ह आहे. ठीक आहे, विरुद्ध टोकाला आपण म्हणत नाहीत का तसे विरुद्ध चिन्ह, एक अधिक दुसरं वजा. मग क्रिया कोणती केली या ठिकाणी? वजाबाकीची केली. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, सेम नियम उत्तराचा की येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या कोणती रे? 8ची. 8चं चिन्ह कोणतं? अधिकचं, म्हणून +6. लक्षात आलं का? चला मग आता बघा, याच नियमाचं मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल देते. आता पहा, रेडी आहेत सगळे? आता सगळ्यांना सोडवता येणार ना? बघा, नाहीतर मी आणखीन एक एक्झाम्पल समजून देते. उदाहरण देऊ का? हो म्हणणारे किती आहेत? ओके, श्रीराम, जय श्रीराम. चला, श्रीराम म्हणलाय हो मॅडम घ्या, मी तयार आहे. चला मग सगळ्यांनी तयार राहा. उदाहरण घ्या, -3 + 7. करा बरं आता उत्तर काढा. काय येणार उत्तर? उत्तर टाका आता. चला, व्हेरी गुड श्रेयस, व्हेरी गुड, व्हेरी गुड श्रद्धा, सर्वेश, व्हेरी नाईस. चला, धनुष, नम्रता, शिवम, वेदांत, करेक्ट करेक्ट, व्हेरी नाईस. भरपूर जणांनी करेक्ट उत्तर काढलेले, कारण की त्यांनी नेमका पॉइंट समजून घेतलेला आहे. करेक्ट ऋतुराज, आरुष, सोहम, स्वराज. चला, आता सगळ्यांचं करेक्ट आहे. व्यवस्थित पहा, जे 10 लिहिणार आहेत त्यांनी तर व्यवस्थित लक्ष द्यायचंय. यश दांगले, सार्थकर किले, लक्ष द्या. त्यानंतर ट्रिश. चला समजून घ्या, वजाचे 3 आहेत, अधिकचे 7 आहेत. मी जर तुम्हाला असं दिलं असतं तर सगळ्यांचे पटापट उत्तर बरोबर आले असते, एकाचही चुकलं नसतं. गॅरंटी के साथ एकाचही चुकलं नसतं. असं जर मी तुम्हाला दिलं असतं तर. फिरून फक्त विचारले, काहीच केलं नाही, फक्त फिरून उदाहरण विचारले. आता द्या बरं याचं उत्तर, बघूयात किती जण. आता सगळ्यांचंच येणार बघा, पटापट उत्तर यायले, सगळ्यांचेच बरोबर आहेत. कारण मॅडम आतापर्यंत आम्ही असंच पाहत होतो म्हणून आलं. आता इथून पुढे असं जरी दिसलं तरी ते तुम्हाला आलं पाहिजे, कारण की तुम्ही परीक्षा कोणती देताय? तर सगळ्यात टॉपची परीक्षा देताय ती नवोदयची. ठीक आहे, टॉप लेवलची एक्झाम आहे, त्याच्यात नो कॉम्प्रोमाइज कन्सेप्टला. ठीक आहे, मग आता बघा, -3 आहेत आणि +7 आहे, तेच केले मी इथं. पण +7 नंतर लिहिले आणि -3 आधी लिहिले सुरुवातीला. मग -3 + 7, इथं काय 7 - 3. तुम्ही असं खाल्लं काय आणि डोक्यावरून हात काढून असं खाल्लं काय? एकच, तसंच केलंय मी तुम्हाला, कारण की परीक्षेत तुम्हाला तसा गोंधळात टाकलं जातं, म्हणून आताच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा, 7 मधून 3 गेले, 4, अधिकचे 4 आले आणि अधिकचे 7 वजाचे 3. ठीक आहे, याचंही उत्तर आलं अधिकचे 4, काहीच अडचण नाही. ठीक आहे, समजलं? ओके, म्हणजे हा विरुद्ध चिन्हांचा नियम. अधिक वजा असेल तर क्रिया वजाबाकीची करायची, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ठीक आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. नियम काय करा, लिहून घ्या, कारण की याच नियमाचा वापर करून आपल्याला मागचं उदाहरण सोडवायचं. चला, नियम लिहून घ्या. नियम